दरवेळेस टर्फ बुक करतो, पण ह्या वेळेस आहे आपली मॅच ओपन ग्राउंडवर. तू बोल. तुला शिवाय टाकू का? बघा गाईज, वाघोलीचा ॲज युजल ट्रॅफिक आहे. हे गाईज, सगळ्यांचं स्वागत करतो अजून एक नवीन व्लॉग मध्ये. गाईज आताच उठलोय, आंघोळ वगैरे केली, मम्मी बनवते आपला स्वयंपाक. मेन्यू सांग आता तू. मेनू चपाती, ब्रेकफास्टला चहा चपातीची फरमाईश आहे तुम्हाला. आणि ओटमील पण आहे का भावांनो, काल बनवलेली आपण. आणि भाजी, चपाती भाजी. भाजी नाही अजून, नाही कोणची भाजी. वरईचा भात केलेला आहे, उपवास आहे माझा. मम्मीचा उपवास राहतो काही दर संडेला. आणि आज मित्रांनो आहे आपल्या मुंबई आणि सीएसकेची मॅच, त्याच्यात पण लय मजा येणार आहे आपल्याला. आजचा दिवस फुल सेट आहे आपला, काही टेन्शन नाही. तरी खेळायला जाणार आहे टर्फला? नाही टर्फला नाही, मोठ्या ग्राउंडला. मोठ्या ग्राउंडला हो का? खेळायला पण जायचंय गाईज आपल्याला 3 वाजता. तिथं पण दाखवतो तुम्हाला कसं ग्राउंड आहे, कुठे. आणि आता आधी करू नाश्ता, बनवते मम्मी चहा चपाती. मग ते माझी ते ओट्स कधी खाऊ? ओट्स थोड्या वेळानं खा, थोडा 1-1.5 तासानं. भूक लागेलच तुला थोड्या वेळानं परत, तेव्हा खा. 11ला खा. 11ला. बर. कशी वरडते बघा गाईज. सांगा मम्मीला वरडू नको. सांग ना तू. काय सांगू, तिला गरम आवडती रे चपाती. मग काय करायचं? मग तिने आंघोळ करायला नको का आधी? मला भेटले गाईज आहे बघा, मी खातोय चहा चपाती आता. घरी पटकन कर आंघोळ, तुला देते गरम बनवून. रोजचा नाटक आहे गाईज. कडीच लावली गाईज तिला, बसू द्या बोंबलत. माझा नाश्ता करून झालाय गाईज. इथं शर्वरीचा चाललाय, हाती येते. तिथं आई बसली बघा. इथं बघा काय चाललंय गाईज. काय बनवते? वेट वाइप्स. व्हॉट वेट वाइप्स? कोणची प्रजाती आहे भावांनो ही? काय माहिती काय बोलती. काहीतरी युट्यूब वर न बघणार बर का, आणि दिवसभर तेच चालणार हिच. रोजच आहे, राहू द्या, काय विषय नाही, आहे का नाही. हे बघा, युट्यूब वर न बघितलं असंच होतं बाळा. बघा आता काय बोलते भावांनो, बोल. झालंच नाही. युट्यूब वर न बघितलं आणि ते कराय घेतला ना भावांनो, असंच होतं काहीतरी. आता बघा सगळं वेस्ट गेलंय हिचं. येऊ दे पप्पांना. आई आणि पप्पा गेलेत बाजाराला, आल्या बरोबर सांगतो काय काय वेस्ट घालवले हिने. थांब तू, रुक बेटा, तू गया. मला वरडणारच नाही. थांब ना, बघतो ना आल्यावर कसं नाही वरडत. आणि मी खातोय काय आता आपली ओट मिल. हे बघा, काल बनवून ठेवलेली, खाऊ आता. आताच नाश्ता केला तर आताच ओट मिल खाऊ, काय विषय नाही. गाईज माझा YouTube चॅनल आहे, फॉलो करा. कोणी बनवलाय? मलाच माहिती नाही मी बनवलंय का? वा, सांगितलेलं त्या दिवशी. मी नाही बनवलं, आता काय करायचं. आपल्या मिल मध्ये काय जात आहे बघा, बनाना आणि ड्राय फ्रुट्स टाकल्यात मी, आणि मी खातो आता आपली मिल. चला गाईज, आता जेवण झालंय आपलं मस्तपैकी. आणि आता आपल्याला आता टाइम झालाय 2 आणि 3 वाजता तुम्हाला बोललेलो की आपल्याला खेळायला जायचंय. तर आम्ही दोघं निघालोय, मी आणि पप्पा. आणि मध्ये रस्त्यात आपल्याला काही प्लेयर्सला पण पिक करायचंय, ते पण आपल्या सोबतच येणार आहेत. चला त्यांना पण पिक करू आणि सोबत जाऊ. आता उन्हाचा टाइम आहे गाईज, 2-3 वाजता. पण आपण दरवेळेस टर्फ बुक करतो, पण ह्या वेळेस आहे आपली मॅच ओपन ग्राउंडवर. त्यामुळे जरा टोपी विपी पण घेतल्या तर बघा आम्ही. तयारी तर पूर्णच आहे. उन्हामध्ये काय होते बघा गाईज, हे वाघोलीचा ॲज युजल ट्रॅफिक आहे. आल्यावर तुम्हाला नेहमी दिसणार. हे नाही दिसलं तुम्हाला काहीच नाही दिसलं. तुम्हाला वाघोलीत आल्यासारखं. हा, वाघोली ह्याच्याशिवाय इनकम्प्लीट आहे मित्रांनो. तुम्हाला पण माहिती असेल जे वाघोलीतून असं व्लॉग बघताय. इथंच जातोय 1 तास. आता 1 तासात पोहोचायचंय. 30 किलोमीटरचा प्रवास
इथं जवळजवळ आपल्याला 15 ते 20 मिनिटं जातात त्या सिग्नलवर. आपलं खरं तर गाडीमध्ये नायट्रोजन भरायचं आहे, कारण एका चाकामध्ये हवा कमी वाटते मला. तर बघूया आता, ऊन असल्यामुळे नायट्रोजन असलेलं कधी चांगलं गाडीच्या चाकांमध्ये. नायट्रोजन भरायला थांबलोय गाईस, हे बघा बोलतोय दादा. नायट्रोजन भरू आणि आपली टीम पण थांबली आहे क्रोमापाशी. सगळं सोबत निघणार आहे 3-4 गाड्या आपण. चला तिथं गेल्यावर भेटतो तुम्हाला. आता इथं चेक करतात आहे पप्पा काहीतरी. प्रेशर लिहिलेलं असतं. प्रेशर गाडीमध्ये काय प्रेशर द्यायचं ना तो लिहिलेला असतो. किती द्यायचं? मागे 38 पुढे 32. आपल्याला तर नाही कळत, जाऊ दे. बसायचं काम आहे नुसतं गाडीत. क्रोमापाशी आलोय गाईस. कुठे येतं आपल्या टीमवाले बघू आपण. त्या साईडला आहेत का? इथंच थांबले. हां टीम आहे बघा गाईस सगळे आपली. तिथं स्टेडियम आहे पुढं. बोल दो. सिद्धार्थ रेड्डी बॉलिंग ऑलराउंडर. विजयराम लीड बॉलर. रमन ये दूसरा वाला ये भी प्रशांत. हा बघा गाईज क्वालिटी ग्राउंड आहे एकदम. असं स्टेडियम सारखाच फील आहे इथं. नेट्स वगैरे आहे तिथं. तिथं आपलं पिच आहे, तिथं लोक दिसत असतील तुम्हाला लांब. बघा गाईज मॅच चालू आहे. एक मॅच झाली ती आम्ही जिंकलोय. मॅचमध्ये झालोय मी रनआउट. आता झोपलोय निवांत. काय काम आहे, रनआउट झालोय भावांनो. लय बेकार काय सांगू आता तुम्हाला. जाऊ दे. स्टेडियम पण क्वालिटी एकदम. गाईज चला आता आमची बॉलिंग आली. टार्गेट आहे 89. मागच्या वेळेस होतं 86. चला गाईज आपल्या टीम सोबत चाललाय बघा आपला नाश्ता. भेळ खातोय आम्ही सगळे. हे बघा चला खातो आणि तुम्हाला भेटतो घरी गेल्या. गाईज घरी आलोय मी आणि पप्पा आता. आणि आईचा चाललाय स्वयंपाक. हे बघा काय बनवते का? मेथी बनली का? बोलती. भूक लागली दे लवकर. ह्याच्यात काय बनवलंय दुसरं? वांग्याची भाजी. अरे छान आहे. वाटून केली. खरं सांग. वाटून केली आहे खरं वेगळी. खरं सांग. हा मग गाईज जेवण करायला बसलोय मी आता. हे बघा तुम्हाला दाखवतो. भाकरी आहे, इथं वांग्याची भाजी आहे आणि इथं हे बघा मेथीची भाजी आहे. आईने सांगितलं तुम्हाला आता. आणि CSKची बॉलिंग होती आणि MIची बॅटिंग होती. तर काय MIचा झालाय स्कोअर आपला. हातात मॅच आहे भावना CSKच्या. आणि MI CSKची मॅच म्हणल्यावर तर ते इंडिया पाकिस्तान कशी असती त्या लेवलची हाईप असती भावांनो. तर तरी बघू आपण कोण जिंकतंय. CSKच्या हातात मॅच आहे. जर चुकून CSK हरलीच तर मग मुंबई इंडियन्सने लय एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी केलंय. तर बघूया कोण जिंकतंय तरी आपण. मम्मी पण आली ऑफिसवरनं. जेवण करून झालंय माझं. किती वेळ गेला रे बाहेर आज? काय किती वेळ गेला बाहेर खेळायला क्रिकेट? 2ला गेलतो इथून. आणि आला कितीला? आलो आता 8 वाजता. आता काय काम काय आहे त्याशिवाय आपल्याला? काम काय आता? बरोबर आहे. आहे का नाही? टाइमपास काय करणार? बरोबर आहे का नाही? बरोबर. बाकी शाळा चालू असती तर होतं मग मला आज. दिवाळीच होती माझी मग आज. कशी असते बघा. काय बोलायचंय तुला? काय याबद्दल? कोणावर? कशाबद्दल काय बोलायचंय सांग. काय नाही बोलायचं मला. बोल तू. मला लय झोप आली आता. बोल. बस. नाही झोप आली. बाटली भरून घेतली. हे बघ. तू बोल. नाही तू बोल. तुला शिवाय टाकू का? नको जातो मी इकडून जातो. चुकलं माझं. CSK मॅच जिंकले बघा गाईज फायनली. आणि ब्लॉग पण आपण इथंच एंड करू. CSK जिंकणार होती कारण त्यांचा हार्दिक पण नव्हता आणि बुमरा भाई पण आपला ॲबसेंट होते त्यांच्या टीममधून. म्हणून CSK जिंकले गाईज. आणि ब्लॉग पण इथंच एंड करू गाईज. चला
जर का तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटू अजून आपण एक नवीन व्लॉगमध्ये. व्लॉग आत्तापर्यंत बघताय त्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.